जन्मांते
Hare
बहुता जन्मांती जोड़ी लागले हाती मुशिके ऐसा ठावधरी रंगी भावे बहु केला फेराई ते संपदला थारा मुशिके ऐसा ठावधरी रंगी भाव तुका मने जाने ऐसे दुर्लभ शाने तुका मने जाने भले दुर्लभ शाने दोन पाठ जगद्गुरु तुकोबारांच्या देवडीकर महाराजांच्या मध्ये भले शब्द आढळतो दांडेकरांच्या मध्ये दुर्लभ शब्द दोन्हीचा अर्थ एकच समजा असो प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग महान वैष्णव भक्त संत श्री सम्राट श्रीमंत जगद्गुरु तुकोबारांचा हा 4 चरणाचा अभंग उपदेश्वर प्रकरणातील आहे। या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय मनुष्य देहाला आलेल्या जीवाला उपदेश करतात। उपदेश म्हणजे काय? उपदेश म्हणजे सत्यम हितम प्रियंच मोक्षदायकम एक अर्थ आहे। सत्य असलं पाहिजे, ज्याच्या बोलण्यातून हित झालं पाहिजे
आणि ते हित एवढं झालं पाहिजे की ते बोलल्यानंतर आपण मोक्ष स्वरूपाला भक्ती स्वरूपाला प्राप्त झालं पाहिजे. इथपर्यंत जे वाक्य आहे त्याला संस्कृत मध्ये जर बोलायचं असेल तर धातू सूत्र गणमादी वाक्य लिंगानुशासनम आगमादेशा उपदेशा प्रकीर्तितः असंही आपल्याला उपदेश शब्दाचा अर्थ पाहायला मिळतो. जगद्गुरु तुकोबारांची वाणी म्हणजे हितकारक आहे, जगत उद्धारक आहे, आनंददायक आहे आणि मोक्ष प्राप्त करून देणारी आहे. याला उपदेश म्हणतात. आणि हा उपदेशपर प्रकरणातील अभंग असून या अभंगात जगद्गुरु तुकोबारे आम्हाला सांगतात, बाबा बहु जन्मांती अनेक जन्म तू धारण केल्यानंतर अंततः तुला या देहाला तू प्राप्त झाला. कोणत्या? मनुष्य देहाला. आणि मनुष्य देहाला प्राप्त झाला म्हणून तो आनंद व्यक्त करत तू काय कर, मनुष्य देहा ऐसा ठाव धरी पांडुरंगी भाव. तुझा हा देह वाया न घालवता पांडुरंगाच्या भक्तीमध्ये परमात्माच्या भक्ती दिल्यामध्ये तुझा जो भाव दृढ करून तू आपल्या सुस्वरूपाला प्राप्त हो. असा अभंगात दुसऱ्या चरणात महाराज म्हणते. तिसऱ्या चरणात महाराज पुन्हा सांगतात की बाबा तू अनेक बहु केला. दोन बार बहु शब्द आलेला आहे. बहुता जन्मांती तिसऱ्यात बहु केला केला दोन वेळा सांगतात. ज्यावेळेला एखादी गोष्ट एखाद्या माणसाला सांगायची असेल तर ते मनुष्य म्हणतो मी तुला पुन्हा पुन्हा सांगतो बरं ऐक, पुन्हा पुन्हा सांगतो ऐक. जगद्गुरु तुकोबार म्हणजे पुन्हा सांगतो तुम्हाला, अरे बहु केला फेरा, तू एवढं फेरा केला की बहु शब्द असंख्य वाचक हा. बहु हा शब्द आहे ना संख्यामध्ये येत नाही मला, असंख्यामध्ये येतो. किती आहे? बहुत आहे. बहुत म्हणजे किती सांगता येत नाही. जिथं सांगता येत नाही तिथं बहुत शब्द दिला जातो. जगद्गुरु तुकोबार म्हटले, अरे एवढे जन्म झाले की सांगता येत नाही. बहु केला फेरा मग येथे संपलेला थारा मनुष्य देहाला तो काय झाला, प्राप्त झाला. आणि हे सगळं ज्याला कळतं बरं का, हे सगळं ज्याला कळतं जगद्गुरु तुकोबार म्हणतात हे ज्याने जाणलं ते माझ्या मते दुर्लभ शान आहे, भला शान आहे. कसा शान आहे? अतिशय दुर्लभ शान आहे आणि भला शान आहे. हे सगळं जाणलं त्याला. म्हणून बाबांनो तुम्ही काय करा, घरी पांडुरंगी भाव मनुष्य देहा ऐसा ठाव विठाला.
श्री क्षेत्र गणेश गुरुवारी चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि सप्ताहातील श्रेष्ठ 7व्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या पामराला प्राप्त झालेली आहे. सेवेसाठी जमलेले सर्व वारकरी श्री संतांची या माता चरणावरील सगळ्या वारकऱ्यांच्या, टाळकऱ्यांच्या, विणेकऱ्यांच्या, गायकांच्या, वादकांच्या, श्रोते मंडळींच्या सगळ्यांची चरणी नतमस्तक होऊन ज्यांच्या आधिपत्याखाली आपण चालत असतो, वैकुंठवासी भजन प्रेमी भजनानंद श्री धुंडोपंत दादासाहेब त्यांच्या कृपाशीर्वादाने अल्पशा वेळामध्ये आपल्याला सेवा संपन्न करायची. सेवेला वेळ झालेला आहे. माझ्याकडे पत्रिका नसल्यामुळे संयोजक, नियोजक, समस्त ग्रामस्थ मंडळी आणि बरं आपल्या सेवेला आवर्जून आलेले सगळे ज्यांच्या माध्यमातून सेवा भेटली असे आमचे मारुतीराय, एक हनुमंतराय पर्वत घेऊन आले, दुसरे हनुमंतराय पटवा घेऊन आले, पण ते लागलं पण कसा तरी आपण लावलं. भाविक आहे. हनुमंतरायाने मला इथे उभं केलं. त्या हनुमंतरायाने प्रेरणा दिली. या हनुमंतरायाने मला फोन केलं. फोन आला, श्रावण बाबा कुठे गेले? मला जरा दिसायला कमी येते, माफ करा. तुम्ही वर बसते, चांगलं आहे. त्यांचा फोन आला, सेवके सांगितले करावे काम. आता ऐकावं, आपल्याला अर्ध्या तासात सेवा होते. किती तासात? अर्ध्या तासात चिंतन मांडायचं आहे. आणि माझ्या सेवेसाठी, मी बोलणाऱ्या सेवेसाठी आलेले आमचे धुंडोपंत दादासाहेबांचे कनिष्ठ वारकरी आमचे अंगद मामा. पंढरपूरमध्ये आमचं बोलणं झालं. मी म्हणलं तुमच्या गावाच्या शेजारी येणार आहे. मामा म्हणजे आपणच भोजन प्रसाद करूया. आणि ते माझे मामा त्यांचे मला आनंद वाटतो. असो सगळे वारकरी बसलेले, थांबलेले, लहान थोर. आणि तुमच्यापर्यंत जे आवाज पोस्टमॅन, तात्पुरती पोस्टमॅन तिथं बसलेले, काय नाव आहे? ज्योतिबा. तुम्ही सध्या पोस्टमॅन. माझा आवाज सगळ्यांना पोहोचवता आहे काय? माझा आवाज नाही तर मी एकटा करून पाठीमागं बसलेल्या माय बहिणीला काय येतो, पण त्यांनी माध्यम, त्यांना साधू धन्यवाद. आता पुन्हा वेळ नाही, टाळी वाजू नका, भाषण नाही, कीर्तन नाही, नंतर टाळ्या वाजू कधी वेळ भेटला तर. आणि त्याच्यानंतरचे कायमचे पोस्टमॅन हे दोन आहे. तुम्ही आजच आवाज देता आणि कायमचा आवाज द्यायला लोकांना. काय नाव आहे महाराज? एक माऊली गायत्री, ती ओळखतो त्यांना. मनोभावे सेवा. अरे बाबा, मनोभावे सेवा तुम्ही करून घ्यावा. आणि तुम्ही हे आमचा आवाज दुसऱ्यापर्यंत पोहोचवता. आमचा नाही आहे, आम्हाला ज्यांनी दिलं त्यांचा आवाज. जगद्गुरु तुकोबारायांचा. आजचा आवाज कोणाचा आहे? तुकोबारायांचा आहे. मी जे बोलतो कोणाचा आवाज आहे? तुकोबारायांचा. तुम्ही मला बोलत चला, मला शांत बसलेला आवडत नाही, नाही तर मी बोलून जाईल. ऐका नाही. आणि तुम्हाला जे आवाज देतो तो परमात्मा. त्या दोन गोष्टी माणसाला कळल्या पाहिजे. भगवंताने आवाज आम्हाला दिला हे खरे, पण आवाज कसं बोलावं हे संतांनी दिलंय. विठाला सगळ्याला भगवंताने आवाज दिलाय, पण बोलण्याची पद्धत नाही. याचा अर्थ आहे त्याला संत संगती भजन कळलं नाही.
संत महात्म्याने आम्हाला सांगितलं, तुला देवाने बोलणं शिकवले, पण कसं बोलायचं मी सांगतो. करोनी सायास करोनी सायास शिकविते. सायासाने अठ्ठासाने संत आम्हाला शिकवतात. असो, आणि सगळ्या आपल्या ज्या मंदिरामध्ये आपला सेवा चालू आहे, ही एक चमत्कार आम्हाला पाहायला भेटतो. फार आनंदाची गोष्ट आहे महाराज. विज्ञान जर वादी असते तर मी बोललो असतो, पण आपण भाविक आहेत महाराज. भाविक हो देवाचा लहाना, देव भक्ताचा अंधना. नाथराय म्हणले भाविक कोण असतो महाराज? भाविकांसाठी देव अंधना असतो. काय असतो? अंधन. अंधन म्हणजे तुम्हाला माहित नाही माझ्यापेक्षा जास्त. एखादी गाय आपल्या मुलीला अंधन दिल्यानंतर पुरुष मागून घेतो का? नाही. अंधन याने स्वाधीन करणे. तसं भगवान परमात्मा भाविकाला स्वतः स्वाधीन होत असतो. विठाल वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ज्या सगळ्या देवतांमध्ये अग्र आधी ज्याची पूजा केली जाते भगवान गणेश. मी बोलून गेलो, देवा तुझे गणेशू सकलर्थमते प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी. सगळ्यांना प्रकाशित करणारे गणराय यांची या ठिकाणी दिव्यता, चेतनता आणि कल्पनेच्या बाहेरची काय या ठिकाणची आनंददायक घटना आहे. भगवान गणेश महाराज वर्षानुवर्ष वाढत जातात असं मला कळालं. आता याच्यापेक्षा दुसरं प्रत्यक्ष प्रमाण काय पाहिजे? प्रमाण 6 आहे. 6 प्रमाण बोलण्याचा आपल्याला वेळ नाही आता. शब्द प्रमाण, अनुमान प्रमाण, प्रत्यक्ष प्रमाण. पण इथं प्रत्यक्ष प्रमाणाने आम्हाला देव पाहायला भेटतो. हा, की पहिले लोक सांगतात की गणेशजी भगवान लहान होते, पण आता वरचेवर कसे होत चाललेले आहेत? मोठे होत चाललेले आहेत. हे तीर्थक्षेत्र आहे महाराज. काही काळानंतर हे तीर्थक्षेत्र म्हणून ओळखलं जाईल. विठाल तीर्थक्षेत्र गणेशपूरवाडी ना, गणेशपूरवाडी. असो, इथंच मी प्रस्तावना थांबवतो. अभंगाचा शब्दशः अर्थ आपण ऐका आता. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, बाबा बहु जन्मा अंती जोडी हे लागली हाती. प्रश्न केला महाराज तुकोबारायांनी. सत्ताने बोलत असताना काही साधक असतात, काही साधू असतात, काही पूर्व पक्षी ज्याला शास्त्रात म्हणतात, आणि काही शंकाधारक असतात ज्यांना शंका येत असते, संशय येतात. महाराज बहुत म्हणजे किती जन्म झाले सांगा? आमच्या शास्त्रामध्ये काकड्यामध्ये वर्णन केलं जातं महाराज. 184चा फेरा गणित नाही जे दातारा. महाराज 184 म्हणतात, ते 184 तर नाही ना महाराज? म्हणजे हो. नामदेव म्हणतात बरोबर आहे. 184 लाख योनी फिरल्यानंतर आम्हाला मनुष्य देह भेटतो. मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संसाश्रयः दुर्लभम मानुष्य देहो देहिनाम क्षणभंगुरः. आपल्याला दुर्लभ असणारा मानव देह भेटलेला आहे, पण किती म्हणजे अनेक जन्मानंतर. नामदेवरांचा एक अभंग आहे, भक्ती विनिधिनी जळू त्याची लाजिरवाणी. या अभंगामध्ये नामदेवरांनी गणित दिलेलं आहे. 20 लक्ष योनी वृक्षामध्ये घ्यावया, जळतेली भोगावया 9 लक्ष. 20 लक्ष योनी झाडामध्ये घ्यावे लागतात महाराज. किती बोलत चला? 20 लक्ष. इकडे बघा माझ्याकडे, सगळ्या बोलू नका. विढारा 20 लक्ष एवढी वृक्षामध्ये घ्याव्या, जळचळी भोगाव्या 9 लक्ष. 20 आणि 9. महाराज वृक्षाला जीव असतो. विज्ञान आता आम्हाला सांगायला लागलेलं आहे, बाबांनो वृक्षाला संवेदना असतात. जे पोरं शिकतात ना सायन्स वगैरे वगैरे, ते आम्हाला येऊन सांगतात, महाराज तुम्हाला काय कळत नाही, आम्ही सायन्स शिकलोय. काय रे बाबा? वृक्षामध्ये संवेदना असतात, वृक्षांना स्पर्श कळत असतो. अरे वेड्या, तू आता सांगायला लागला? आमचे व्यास महर्षी 5000 वर्ष पहिले सांगितले. यम प्रव्रजंत ममुपेत कृतम द्वारपायण विरहतात्र पुत्रेति तन्मयतया तरोभिनिजुष्टं सर्वभूतरूपं यमानतोस्मि. तरोभिनिजुष्टं
ज्यावेळेला सुखदेवजी महाराज जन्मल्यानंतर पळायला लागलेले त्यावेळेला व्यास महर्षी धावत सुटले, बाळा अरे शुका थांब. त्यावेळेला महाराज वृक्ष ज्या ज्या वृक्षाच्या खालून सुखदेवजी महाराज पळत होते त्या त्या वृक्षाला महाराज आवाज देत होते, ओ महर्षी, ओ व्यासी, ओ मुनी. एवढी ताकद संतांमध्ये होती. त्यावेळेस ते वृक्ष बोलत होते. याचा अर्थ असा आहे या श्लोकावरून की वृक्षामध्ये जीव असतो. विठाला वृक्षामध्ये घ्याव्या. जगद्गुरु तुकोबारा म्हणले वृक्ष वल्ले आम्हा स्वयरे वनचरे. म्हणजे आमची भारतीय संस्कृती एवढी महान आहे. संत महात्म्यांनी दाखवून दिली, बाबा वृक्षाची पूजा करा आणि पूजलं जातं. वृक्षाची पूजा करा, पूजलं जातं है की नाही. वडाला पूजलं जातं, अश्वत्थाला म्हणजे पिंपळाला पूजलं जातं, उंबराला पूजलं जातं है की नाही. अनेक बेलाला पूजलं जातं. हे वृक्ष आहे. आणि त्यातल्या त्या वृक्षामध्ये शिवपुराणामध्ये सांगितलेलं आहे 24 घंटे ऑक्सिजन देणारा पिंपळ वृक्ष आहे. अश्वत्थमेनम सुविरूढ मूल. अश्वत्थ वृक्ष विष्णूचं स्वरूप आहे. कोणाचं स्वरूप आहे? विष्णूचं स्वरूप आहे. सतत ऑक्सिजन देतं. म्हणून आमच्या भारतामध्ये पहिलेचे ऋषी मुनी सतत वडाच्या आणि पिंपळाच्या झाडाखाली राहायचे. झोपड्या कुठं असायचे? दुसऱ्या क्रमांकाला वडाचं झाड ऑक्सिजन देतं 22 घंटे, ते 24 घंटे देतं. वडाचं झाड ही ऑक्सिजन देतं, लिंबाचं झाड ही ऑक्सिजन देतं पण थोडस कमी या दोघांपेक्षा. बेलाचं झाड ही ऑक्सिजन देतं पण थोडं कमी यांच्यापेक्षा. उंबराचं झाड हे जे वृक्ष आहेत ना, अशा वृक्षामध्ये जीव आहे. आपण पहिले वृक्ष होतो आणि एखाद्याने काटल्यानं आपण रडत होतो पण ते कळत नाही कारण त्याला मुख नाहीये. अतिशय क्लिष्ट योनी आहे मला. किती लक्ष? 20 लक्ष. 20 लाख योनी वृक्षामध्ये घ्याव्या लागतात. जलचरी भोगाव्या 9 लक्ष. पाण्यामध्ये 9 लाख. पाण्यामध्ये किती? 9 लाख. 11 लक्ष योनी किड्यामध्ये घ्याव्या. जे किड्या असतात ना, किडे मकोडे उन्हाळ्या पावसाळा हिवाळ्यातले, त्याला 11 लक्ष आहे का नाही. किती झाले? 20 9 11 दशलक्ष भोगाव्या. पक्षामध्ये जे उडणारे पक्ष आहेत दयती म्हणजे उडणे, त्या उडणाऱ्या पक्षात 10 लक्ष. किती? 10 लक्ष. आता राहिले 30 लक्ष योनी. त्याच्यानंतर 4 लक्ष. किती झाले? पशुचे घरी 30 लक्ष योनी. पशु आणि जंगलामध्ये चरणारे 4 पायाचे है ना, पशु श्वापद. 30 लक्ष तिकडं आणि 4 लाख योनी मानवा भितरी. किती झाले? सगळे ते सगळे मोडा. 20 9 11 10 30 आणि 4 84 लक्ष. विठाला शोध लागला. इथं जर कोणी शिकलेले असतील तर चांगलीच गोष्ट आहे, त्यांनी ऐकावं आणि खरं खोटं उद्यापन करावं. 10 लाख जीवांचा आता विज्ञानाने शोध लावला पण शास्त्रकारांनी 84 लाख जीव आहेत असं सांगितलं. विठाला एवढ्या दिवसानंतर तो मनुष्य देहाला. बहु जन्मा अंते देव तो सोय.
सारखं सोयरीदारी करत असतो. कोणते कोणते म्हणलं मामा मावशी आत्ते मामा आत्ते मामी सगळे सोयरे, पण एक नाही कामाचं. तुका म्हणे तुझं सोडविना कोणी एका चक्र पाणी. एवढंच नाही, आ तुका म्हणे तुझं नवतील तुका म्हणे चक्रपाणी वाचून या जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत घे काळीचे नाही कोणी बाईल मन जगद्गुरु तुकोबारे म्हणतात, बाबा अरे या जगतामध्ये तू आनंद येऊन फिरून आल्यानंतर आता तरी सावध हो, आता तरी पुढे अशी उपदेश नका करुणाश आता काय जागायला सांगता महाराज? अरे जोडी हे लागली हाती म्हणून जागायला सांगतो. बहुता जन्मांती जोडी लागली हाती. ही जोडी तुला लागलेली आहे. जोडी म्हणजे हा देह. महाराज हा देह लाभणं याच्या सारखं भाग्य या जगात दुसरं काहीही नाही. कारण सगळं प्राप्त होईल महाराज. श्रीमंताच्या घरची तुम्ही गाय व्हाल, कुत्रा व्हाल, सगळं व्हाल, पण हा आनंद येणार नाही. काही चांगल्यातले काही माणसाला देह लाभला पण कळाला नाही. आपण ऐकतो, कळाला नाही का करून घेतला नाही. आता बोलायचं करून घेतला. देह आहे एवढंच कळालं
पण देह कशासाठी आहे हे कळून तो घेतला. आणि एखाद्याने एखादी दुर्लभ वस्तू जर घरात आणली, ते जर कुणाला कळत नसेल तर लोक विचारतात, ही वस्तू माझ्या बापाने आणली, पण कशासाठी आणली हो? जे जे भेटे, ज्याला ज्याला संत जे भेटतात त्याला, पण आम्हाला ते कळत नाही. ज्ञानोबरायांनी हे सगळं विचार केले. म्हणजे सामान्य जीवाला आता योगान योग महाराज भागवत कथेच्या अनुसार, भागवत ग्रंथानुसार मती कुंठित होत चाललेली आहे, वय कुंठित होत चाललेलं आहे, त्याची क्षमता कमी होत चाललेली आहे, त्याच्या सगळ्या गोष्टी न्यून होत चाललेल्या आहेत. त्याला आता वेळ नाही. कुणाला? माणसाला. जनावराला वेळ आहे पण माणसाला वेळ. कसल्या माणसाला फोन लावा, ते म्हणला काय सांगतो, मरायला पुरुषच नाही, मग जगलाच कशाला, पहिलंच मरून घ्यायचं. एवढं ज्ञानोबरांना कळलं. ज्ञानोबरांनी सांगितलं, बाबा मग तुम्ही सगळे पापी आहात. काय आहात? पापी. पण तुम्हाला मी साधन देतो, नामावी नवीन मुख पापिया. जे नाम घेत नाही ते पापी. तुम्ही नाम घ्यायला लागा. एकाने प्रश्न विचारला, महाराज काय होईल? अरे पुण्यवान होशील. पुण्याची गणना हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करे? एक जण म्हणला, महाराज जर आम्ही पुण्यवान झालो तर काय होईल? ज्ञानोबराय म्हणले, अरे ज्ञानदेव म्हणे व्यास, नाव घेत नाही. नाव घ्यायला लागला, पुण्यवान झाला. प्रश्न विचारले, महाराज पुण्यवान झाल्यावर काय होईल? अरे अर्जुनाने पांडवाने एवढं पुण्य केलं, सतत नामचिंतन केले म्हणून द्वारकेचा राणा त्यांच्या घरी राहायला लागला, त्यांच्या सोबत राहायला लागला. याच्यानंतर मी दुसरा म्हणला, महाराज पुढं काय राहायला? अरे पुढं ते राहायला लागल्यामुळं लक्षात आलं लटिका व्यवहार
संसार वाया येणार. अरे किती सोपं आहे, किती सोपं आहे. करून घेतलं. महाराज म्हणले अरे देव ज्यावेळेला तुझ्या अंतःकरणात बसेल, तुला बुद्धी देईल, त्यावेळेला तुला लक्षात येईल की हा संसार कसा आहे, लटक आहे. लटक म्हणजे खोट. त्याच्या पुढे काय म्हणला, आता ज्ञानवर आहे, ज्ञानदेवाप्रमाणे निवृत्ती दे, ध्यान समाधी संजीवन. तुला आनंद होईल, एवढा आनंद होईल की जे आनंद समाधीत योगी भोगतात ते तुला जागृतीत आनंद होईल. आणि सगळं खटपट हे आनंदासाठी. कारण संसारात सगळे द्वंद्व आहेत. सुख म्हणलं की दुःख आहे, काळा म्हणला की गोरा आहे, थंड म्हणलं की गरम आहे, दिवस म्हणलं की रात्र आहे, पण नाही आनंदाशी जोडा. सगळं ते सगळं करणं आपल्या आनंदासाठी. बाबा एवढं सगळं सोपं सांगितल्यानंतर लोक करत नाहीत महाराज. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणले अरे आता वेळ कमी, आपल्याला अर्धा तास झाला, आता 15-20 मिनिटं वेळ आहे. एवढ्या वेळामध्ये मी सांगू का, लक्ष द्या, जेवढा वेळ शृंगार करण्यात आपण देतो ना तेवढ्या वेळामध्ये मुक्ती होती. तेने मुक्तीचारी देवाची द्वारी. कोण नाही. किती साधा वर्ग आता एवढं हे करत नाही. चांगले वारकरी, किती सुंदर चेहरे. आता 5वीच्या पोराला जे शृंगार सुरू होतं, पावडर लाव, अमुक लाव, तेवढ्या वेळामध्ये तर काहीतरी एक माळ जप होऊन जाते. किती माळ. आता माता भगिनींचं काय बोलायचं नाही, तुम्ही रागाला येऊ नका. आणि शृंगार करू नये असं मी अजिबात म्हणत नाही. सवाशीन मातेने शृंगार केलंच पाहिजे, त्यांचं वैभव आहे. काय आहे, देव पूजून पाहावे, शेता फिरवली जायले, तसं मातेने शृंगार करून पाहावा नवऱ्याला. कोणाला पाहावा, नवऱ्याला. भक्त देवाला पूजून पाहावं, देवाला शृंगार करून मातेने पाहावं, आपल्या पतीला, आपल्या मुलाला, आपल्या बाळाला, आपल्या कुटुंबाला. आहे ना, हे सगळं शृंगारलं पाहिजे. पण आपलं शृंगार जर, आणि आपण सगळा शृंगारून परमार्थात राहावा तर काय देहाचा. आम्ही नाटकात शृंगार करायला, नाटकात राम व्हायला लागलो, नाटकामध्ये सगळं व्हायला लागलो. अरे नाटकातला राम तेवढ्या वेळा पुरता आहे, पण हेच राम जर जीवनभर अंतःकरणात राहिला तर मुक्त होण्याची गरज. पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागतं भक्ती करण्यासाठी. होतं तुका म्हणे गर्भवासी गुण गायन आवडी. आपल्याकडे तुकोबारायांचा जो फोटो आहे ना तो विष्णुपद दामलेच आहे. कोणाचा फोटो आहे,
विष्णुपंत दामले 1937 मध्ये ब्लॅक अँड व्हाईट जगद्गुरु तुकोबारांचा संत तुकाराम पिक्चर आला. तुकोबारांचा पिक्चर आल्यानंतर त्या व्यक्तीने एवढं कमवून दिलं त्या डायरेक्टरला, त्यांनी भरपूर पैसे दिले, तर ते विष्णुपंत म्हणजे आता मला नकोय. डायरेक्टरला वाटलं की पैसे भरपूर मी कमवण्याला कमी देतो म्हणून त्यांनी दुप्पट पुन्हा दिले. ते मला नकोय, मला पुन्हा तिप्पट आणून दिले. त्यांनी सांगितले मी आता तुकाराम महाराज झालो. काय झालो मी? सोने रुपया अरे डायरेक्टर तू झाला, पण आता नाव घेत चाल. त्याच्यानंतर ते विष्णुपंत दामलेजी सतत नाटक करायला लागले आणि नाटक करता 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 एक दिवस विजेच्या दिवशी ते नाटक करायला लागले आणि जगद्गुरु तुकोबारांच्या वैकुंठ गमनाचा रोल करायला ते गरुडात बसले. त्याच ठिकाणी देह सुटला. नाटक असं करा की त्या नाटकामध्ये तुम्ही लीन व्हा. ज्ञानोबा म्हणजे हरिपाठ असं करा की तुम्ही हरिपाठाच्या माग जा. आमचा हरिपाठ दररोज चालेल, पण हरिपाठाच्या माग नाही. पुन्हा हरिपाठी गेले निवांत. हरिपाठ केले का गेले? नाही म्हणले महाराज मी 3 बार हरिपाठ करतो. अरे केलं तू केला, पण गेला का? नाही. परिवर्तन जेवढा जेवढा हरिपाठ करल तेवढा तेवढा छातीचे टन फुगायला लागले महाराज. असा चालायला ए होय बाजूला, ए होय बाजूला. लोक म्हणले असं कोण चाललं? ते मला 3 बार हरिपाठ करतो. किती बार? 3 बार. ज्ञानोबारांची हे बहुत याच्यावर शब्द बोलते. बहुता जन्मांती जोडी ही लागली हाती. बाबांनो, अरे भरपूर आपल्याला आयुष्य भेटलेलं आहे. आता या आयुष्यामध्ये आपल्याला ही जोडी लाभलेली आहे. मग करायचं काय? अभंगाच्या दुसरे आणि या जगतामध्ये महाराज सगळ्या गोष्टी पैशाने खरीदता येतात, पण भाव भक्ती पैशाने खरीद करता येत नाही. आणि भाव हे मूल आहे. भक्तीचं मूल भाव आहे, प्रेमाचं मूल भाव आहे, परमार्थाचं मूल भाव आहे. जर भाव नसेल तर परमार्थ फेरलाय. जगत गोस्वामी तुलसीदास बोलतात, भाव सहित जो खोजी प्राणी अति मनी सब सुख खाणी. महाराज मनामध्ये अति सुख व्हावं जर वाटत असेल तर अंतःकरणात भाव पाहिजे. आणि भावाशिवाय परमार्थ आहे नाही. काही ढलगे
भावची कारण तुका म्हणयान विठोबाची करिता बरोबरे दुरावसे दुरी भवाची दुरी महावसी पांडुरंगाची चरणी भाव पाहिजे. जगद्गुरु तुकोबारे म्हणजे काही नलगे एक भावची कारण तुका म्हणे आन. संत महात्मे कधी बापाची मायची कुणाची आण घेतली नाही, कधीच घेतली नाही. आणि ज्यावेळेला गोष्ट आली घेण्याची त्यावेळेला पांडुरंगाला साक्षी ठेवून बोलायला लागले, ऐका माझ्या पांडुरंगाची आण घेऊन सांगतो की परमार्थात जर भाव नसेल तर काही कामाचं नाही. आता सुनेला बी मायच्यान काय मायच्यान सुना नाही रे तू मागायला. जीवनात पहिली वार तुला मागितलं तर तुला नाही म्हणतो, देवा शपथ नाही म्हणतो. ते काय म्हणतो मायच्यान तर खातोच. म्हणजे माय एवढी स्वस्त झाली की किती बी वेळा खातो मायची. अरे एवढी स्वस्त आहेत का? ज्या इष्ट देवतेला जगद्गुरु तुकोबारे एवढी निष्ठा ज्या पांडुरंगावर आहे, जगद्गुरु तुकोबारे फक्त परमार्थासाठी माझ्या विठोबाची आण घेऊन सांगतो, तुम्ही भाव नसेल तर परमार्थ करू नका, उग माय बापाची सेवा करा. ते चांगलं, पण परमार्थ करायचं तर भाव नाही. भावे गावी गीत मंदिरात गेल्यावर तरी पांडुरंगाला पहा 2-4 प्रकारचे लोक आहेत. नवीन मंदिर बांधलं, पांडुरंगाचे स्तोत्र आत गेला, पहिला बोलला वा वा काय मूर्ती म्हणला, काळा पाषाणच. काय सांगितलं ते? काळा पाषाण. दुसरा म्हणला हाय काळा पाषाण पण लयच गोड नाक डोळे चांगलं करू शकतो. अरे वा. तिसरा आला, कसे असू दे उंची बिंची एकदम भारी शृंगार केले. चौथा आला, ते म्हणला मुलगो व्हा बाजूला, साक्षात पांडुरंग आहे. आता कोण आहे? पांडुरंग. आता मूर्ती नाही, मूर्ती आहे पण कोणाची आहे? अरे साक्षात पांडुरंग आहे. सगुण निर्गुणाचा ठाव विटो पाव धरी येले. आता दुसरा भाव नाही, तो देवच आहे. महाराज कमीत कमी देवाला तरी देव म्हणून जनावर आहे म्हणले, जे जे भेटे भूत ते ते मानी जे. हा भक्ती योग निश्चित. मंदिर क्या जिसे तूने देखा मन के अंदर बिठा कर तो दे. मंदिर क्या को अपना बना कर तो देखा, सावरिया को अपना बना कर तो दे. सगळ्या जगाला आपण आपल्या मनात बसलो पण एकही कामाचा आलेला. पण पांडुरंगाला जर आपण मनात बसलो महाराज तो प्राप्त झाल्याशिवाय राहत. पांडुरंगाला नाही संतांना बसा.
वेळ होत आलेली आहे. आणि ज्याने ज्याने संतावर देवावर भाव ठेवला महाराज, महाराज काय प्रकार घडला महाराज. ज्ञानोबरायांसारखे महात्मे रस्त्याला जात असताना ज्या मातेचा भाव ज्ञानोबरायांच्या चरणावर होता, देवावर विश्वास होता, आली धावत रडत रडत ज्ञानोबरायांच्या पायावरती आपला मस्तक ठेवून रडू लागले, माऊली मी परकी झाली. ज्ञानोबराय बोलले, सौभाग्य होते. ती उठून ज्ञानोबरायाकडे पाहायला लागले. ज्ञानोबराय मुक्ताईकडे पाहतात. मुक्ताई म्हणली, दादा काय बोलले ते पहा. ज्ञानोबराय म्हणले, काय फरक पडत नाही, तो आदिशक्ती आहे ना, तो आदिशक्ती आहे. हो दादा, झालं काम. ज्ञानोबराय म्हणले, काय झालं माऊली, तुम्ही सौभाग्यवती म्हणतात, पण माझे पतिदेव चाललेले आहेत, मी जाणार आहे, मला राहावंसं वाटत नाही. लोक म्हणतात तुम्ही थांबा, पण माझं मन लागत नाही, मी सुद्धा त्यांच्या बरोबर जाणार आहे. ज्ञानोबराय म्हणले, काळजी करू नको, या जगात सत्य कोण आहे? सच्चिदानंद परमात्मा. ओम सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय नमः. ज्ञानोबरायांनी हाक दिली, सच्चिदानंद बाबा उठा. महाराज सच्चिदानंद बाबा उठून बसले. सगळे लोकांनी त्यांच्याकडे पाहिले, बाईकडे पाहिले. ज्ञानोबराय पाहतात होते, बाबा या खाली. आणि सच्चिदानंद बाबा आले, जगाला ज्ञानेश्वरी दाखवून दिली. अरे बाबा, माझी ज्ञानेश्वरी साधारण माणसाने नाही लिहिली, मेलेल्या माणसाला जिवंत करून मी ज्ञानेश्वरी लिहिली. सच्चिदानंद बाबा आदरू लेखक झाला. लक्षात ठेवा महाराज, हे भक्तीचा प्रताप आहे. मेल माणूस वेळ काळा ते उडाला उडाला. संत महात्मे म्हणजे तुम्ही जर भाव धराल, दगड सुद्धा तुम्हाला ताणतो. एक ज्ञानोबरायांचं चरित्र सांगून सेवा संपवतो. मारवाड देशामध्ये ज्ञानोबराय, मुक्ताई, सोपान काका, निवृत्तीनाथ महाराज, नामदेव महाराज आदी संत सगळे गेलेले आहेत. लक्ष द्या, सगळे संतांची दिंडी निघालेली आहे. एक सद्ग्रस्त खूप विश्वास ज्ञानोबरायांवर होता. त्याच्यावर सगळ्या संतांवर त्याचा विश्वास होता. संत पाहिले की आपोआप त्याची मान वाकायची, हात जोडले जायचे. ज्ञानोबरायांसारखे महात्मे रस्त्याने चाललेले आहेत. 5 वर्षाची मुक्ताई रस्त्याने चाललेली आहे. आणि जाता जाता त्यांनी पळत जाऊन ज्ञानोबरायांच्या पायावर मस्तक ठेवलं. माऊली तुम्ही ज्ञानोबराय आहात, महाराष्ट्रातून आलेले आहात असं मला कळलं. मारवाड देशात तुम्ही आलात, आमचं अहो भाग्य आहे. ज्ञानोबराय म्हणजे, उठा साधू उठा, तुम्ही सद्ग्रस्त दिसता. आणि त्यांनी विनंती केली, माऊली माझी श्रद्धा आहे, निष्ठा आहे. संत जर मला भेटले तर मला वाटतं घरी न्यावं. संत पूजावे आरती घाली संतासी असे, पूजा करे काया वाचा मने. मला असं वाटतं माऊली, संतांना घरी घेऊन जावं, त्यांचं पूजन करावं आणि जे असेल ते भोजन त्यांना खाऊ घालावं. ज्ञानोबराय म्हणजे, मग काय? ज्ञानोबरायांनी बोलले, काय इच्छा आहे तुझी माऊली? एक बार माझ्या घरी चला, मला उपकृत करा, कृपा करा. फक्त माझ्या घरी आजच्या दुपारचं तुम्ही भोजन प्रसाद घ्या. ज्ञानोबरायांना आनंद झाला, किती चांगला सद्ग्रस्त आहे. पण मुक्ताई महाराज शांत बसले. मुक्ताई म्हणले, माऊली दादा यांच्या घरी जायचंय? माऊली म्हणले, हो मुक्ते जायचं, चला. सगळे संत गेले महाराज. सगळ्या संतांनी संकीर्तन करत भगवंताचं नाम स्मरण करत गेले. पण मुक्ताईने शर्त घातली. शर्त अशी आहे, काय म्हणते, आम्ही तुमच्याकडे भोजनाला येऊ, परंतु तुम्ही आनंदाने आम्हाला श्रद्धेने भोजन खाऊ घातलं पाहिजे. रडत नाही, बोलत नाही, हा दोष देत नाही देवाला, संताला. तुम्ही आनंदाने जर आम्हाला भोजन खाऊ घालत असेल तर आम्ही आनंदाने भोजन करू, आम्ही पुढचं प्रस्थान करूया. ज्ञानोबराय म्हणले, मुक्ते एवढा श्रद्धावान आहे तो. सगळेजण गेले महाराज, सगळे बसलेले आहेत. पळत आला त्यांनी, सद्ग्रस्तांनी भक्तांनी पत्नीला सांगितलं, अगं तुला माहिती का संत घरला आलेत. संत येते घरा तोची दिवाळी दसरा,
बायकोला आनंद झाला. ते म्हणले बरं झालं आपलं भाग्य उदयाला आलं, आपल्या घरी संत आले. त्यांनी सांगितलं सुंदर असं भोजन करायला सांगितलं. पुरणपोळीचा स्वयंपाक कर. महाराज सगळं स्वयंपाक करायला लागले. स्वयंपाक करत असताना सगळे संत मंडळी आपसमध्ये चर्चा करायला लागले परमात्म्याविषयी. सगुण आहे का निर्गुण, निर्गुण पहिलं का सगुण पहिलं, सगळे देव कसा आहे, देव कुठं राहतो, देव कुणावर कृपा करतो, देवाची अनुभूती काय आहे, सगळ्या संतांनी चर्चा करायला लागले. महाराज सगळे संत चर्चा करत असताना आणि भोजन तयार होत आलं. भोजन तयार होत आल्यानंतर त्या आईने सांगितलं बाळा एकच मुलगा, त्याचं नाव आहे गोपाळ. त्यांनी सांगितलं बाळा आपल्याला भोजन खाऊ घालायचं महात्म्याला, जरा लाकडं वगैरे घेऊन आता गरम गरम पोळ्या करायचे संतांना द्यायचं. तो बाळ गेला महाराज. जसं त्यांनी ते आणण्यासाठी गेला आणि जोरात आवाज आला आई, अगं आई, आई हा शब्द कानावर पडल्यावरती धावत गेली. तोपर्यंत पाहती तर गोपाल काळा निळा झालेला आहे, सर्पदंश केलेला आहे, मूर्छित झालेला आहे, तोंडावरती फेस निघायला लागलेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये ती रडू लागली. मुलाचा बाप धावत गेला. पाहिलं त्याने, डोळे भरून आले. आपला मुलगा त्यांनी उराशी लावला. तसंच उचललं. बायकोला सांगितलं तुला माझी शपथ आहे तू जर रडशील, कारण संतांचं वचन मी दिलेलं आहे की आम्ही हसत त्यांना भोजन खाऊ घालायचं आहे. आई आहे महाराज. शेवटी आई बोलायला लागली अहो मी आई आहे, माझा बाळ गेलेला आहे. रडायला लागली. पतीने सांगितलं रडायचं नाही, संत वापस जातील, अवमान होईल, कळून सुद्धा द्यायचं नाही. त्याच बाळाला महाराज घरात आणून झोपविलं तिने. मृत असलेल्या बाळाला झोपवल्यानंतर ताट मांडायला लागलेले, ताट मांडलेले आहेत. आनंदाने त्यांनी भोजन पात्र टाकलेले आहेत. सगळं भोजन, पुरणपोळीचा स्वयंपाक, तुंब वगैरे सगळं त्या ठिकाणी व्यवस्थित दिलेलं आहे. मुक्ताई म्हणले तुम्ही घर मालक आहात तर आमच्यासोबत तुम्ही एक जण बसा. त्यावेळेला मात्र त्याच्या अंतःकरणा महाराज भरून आलं, रडायला लागला. हळूहळू डोळे पाणावले. मुक्ताई म्हणले अहो बसा, पात्र टाका. त्याच्या मनामध्ये आलं जर माझा बाळ जिवंत असता तर संत महात्म्यांच्या पंगतीला बसला असता. तो वापस गेला. पत्नीला सांगायला लागला अगं मुक्ताई म्हणतात की कोणीतरी घरचं बसा, कोण बसावं. ती रडायला लागली. तिचा रडण्याचा आवाज आल्यानंतर दोघही हात जोडून समोर आले. मुक्ताईला बोलायला लागले मुक्ताई माऊली आम्ही कोणी नाही बसू शकत, तुम्ही आनंदाने भोजन करा, कारण तुम्ही प्रसाद घेतल्याशिवाय आमची तृप्ती होणार. मुक्ताई सांगितले नाही 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 आम्ही बसायचे नाही. सगळ्या संतांनी सांगितलं नाही. मुक्ताई म्हणतात ते खरं, ती आदिशक्ती आहे. आणि मुक्ताईने हळूच विचारलं तुम्ही रडतायत का. त्यावेळेस महाराज त्या आईला ठाव फुटला, चरणावर पडून रडायला लागली. माऊली माझा मुलगा मृत झालेला आहे, माझ्या मुलाला येता येत नाही. महाराज मुक्ताईने जाणलं माऊली मी तुम्हाला बोललो होतो आनंदाने जेवण घालायचं. ज्ञानोबाराय म्हणतात देवी तू आदिशक्ती आहेस, तू जर काही केली तर काही होतं. एक बार मुलाला बोलाव, काय नाव आहे म्हणले गोपाळ. गोपाल मुक्ताईने आवाज दिला. महाराज मुक्ताईचा आवाज गोपालाच्या कानात गेल्याबरोबर तो उठून बसला. मग तो गोपाल धावत येऊन आईला मिठी मारला. आई मी आलो, मला भूक लागली, जेवायचं आहे. मुक्ताईने आपल्या जवळ पात्राजवळ बसून जेवू घातलं. आणि पती पत्नीला कळालं की आजपर्यंत केलेल्या संतांचं भाव, संतांची सेवा भक्ती आज फळाला आली. दरी पांडुरंगी भाव. महाराज ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम. भगवान सांगतात अरे ज्याचा जेवढा भाव आहे मी त्याला तेवढं दिल्याशिवाय राहत नाही. कुणाचा भाव छोटा आहे तर छोटं फल आहे, कुणाचा भाव मोठा आहे तर कुणाला मोठं आहे. एखाद्याने महाराज आजही अनेक दादांच्या समाधीवर रडणारे लोक आजही आहेत. ज्या लोकांना जे अडचणी आले एक बार म्हणतात दादासाहेब
एक बार आमचं ऐका, आम्ही तुम्हाला पंगत देऊ, पुढच्या वर्षी काम झालं. हे काय चमत्कारिक असे रागपीठाचे संत नाहीत महाराज, नामधारक आहे. आम्ही नामाचे धारक आणि नामधारक काय केल्यानं होत नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबा म्हणतात बाबा की याच देहामध्ये भाव उत्पन्न होतो, प्राण्यांच्या देहामध्ये भाव उत्पन्न होतो, पण त्यांच्या मुलाबाळाविषयी होतो, दुसऱ्या विषयी होत नाही. जर आपल्या घरमालकाला काय झालं तर काय गरज आहे म्हशीला रडायची, आनंदात चारा खाते. म्हणून याच देहात आम्हाला मिळाल्यामुळं जगद्गुरु तुकोबा म्हणतात बहु केला फेरा येथे सापडला मनुष्य देहा ऐसा ठाव धरे पांडुरंगी भाव ढोपार कुमार. मनुष्य देहा साठाव धरे पांडुरंगी साधक असतात, शंका करणारे असतात. ते काही म्हणजे महाराज तुम्हाला कसं काय माहित, जगद्गुरु तुकोबा म्हणजे अरे मी 4 युगामध्ये होतो है ना, 4 युगाचा भक्त, 4 युगाचा भक्त उभा नामा कीर्तनी पाठी मागे कीर्तन करे, काय कीर्तन करे का पाठी मागे. पण आता कीर्तन करे झाले. मला याच्यावर बोलायचं, भागवत पुराणामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे. 10 मिनिटं घेतो क्षमा करा. भगवंताची रासलीला चालू असताना महादेवाने कधी जर भागवत ठेवला तर विस्तार केला जाईल. भगवान शंकर पार्वती मातेला घेऊन आले वृंदावनाच्या ठिकाणी. प्रभू माझी समाधी भंग झाली तुमच्या रासलीलेमध्ये, सगळे गोपी रास करताय. भगवंतांनी हात जोडले कृष्णाने, देवा सगळं खरे पण माझे एक भेद आहे. म्हणजे काय, गोपाळ काला हे गोप आणि भक्तासाठी आणि माझ्या गोपाळासाठी, पण रासलीला गोपीसाठी. रासलीले तुम्ही नाही येऊ शकत, पार्वती माता येऊ शकतात. महादेव नाराज झाले. पार्वती मातेने सांगितलं नाही नाही देवा तुम्ही शेवटचा अवतार धारण केले, मी आल्याशिवाय राहा, पण माझी शर्त आहे मी महादेवाला घेतल्याशिवाय रास करू शकत. देवाने ते मानलं पण एक शर्त ठेवली. कृष्ण भगवंतांनी सांगितलं देवा तुम्ही रास दिले ती आपली शर्त आहे. काय, तुम्हाला स्त्री व्हावं लागेल. कोणाला, महादेव. तेव्हा महादेवाने महादेवी रूप धारण केलं. कोणतं, महादेवी. तेव्हा रासलीलेत काय झाला, प्रवेश झाला. बरोबर. गोपाळ काळा हे गोपाळासाठी, तिथं गोपी नव्हत्या. तू आमामा होमरी किती दांडो चंडू फळी आटापिट्या सगळे खेळ कोणासाठी, ते गोपाळासाठी. आणि रासलीला गोपीसाठी. रासलीलेत पुरुषांचा प्रवेश नाही आणि गोपाळ काल्यात बायांचा. पण आमचा गोपाळानं काळ एकच होऊन गेला. 16 वर्षाची 17 वर्षाची पोरगी तिथं जमते, कार्यकर्ते सगळे 18 वर्षाचे, कोण फुलं मागायला, कोण काय करायला, काय भाव चाला. क्षमा करा.
आमच्या घरची एवढं पाठांतर केलं, विचारसागर पाठ आहे, पंचीकरण पाठ आहे, अभंग. मी आता अभंग विचारून येतो, मोठेपणाने सांगत. मी फोन करतोय कीर्तना चालू, नवीन गाव आहे ते म्हणजे नवीन गाव आहे, सोपा अभंग आहे, वेदांत सांगता. कीर्तन करते म्हणजे नाही, भजन करायचे, घरी बसून कीर्तन करायची. ती कीर्तन केली विचार करायला घेऊन फिरलो असतो एका मागे मार्याला सांगणार. जेवढं तरी इंद्रिय चक्षुर ग्राह्यत्व विषय रूप. चक्षुर इंद्रियाला विषयाचा संग लागल्यानंतर चक्षुर इंद्रिय झोपेतून उठते. कुठून उठते? गाढ झोप लागलेले मनात आलेला लगेच उठून बसतो, झोपच येत नाही. का? मन उद्विग्न झालेलं आहे. परमार्थात मनाला शांती करण्यासाठी परमार्थात यायचे, तर परमार्थात मनाला उद्विग्न होण्यासाठी यायचे. एक बाई मला म्हणजे नाव नाही सांगत, माझ्याकडे एवढे ऑनलाईनला शिकायला होते कोरोनामध्ये भागवताची संख्या. जेवढे नाव सगळे माझ्याकडून श्लोक शिकलेले आहेत. तुम्ही नाव नाही घ्यायचं कोणाचं. तुम्ही म्हणाल तुम्ही काय शिकले, पण पहिलं वचन देवी दिलं आम्हाला, कथा नाही करायची, घरी पोराला शिकवायचं. तिथं प्रश्न घेतो. लक्षात घ्या, मनाची उद्विग्नता परमार्थ करून जर वाढत असेल तर ते परमार्थ नरकालाच नेतो. भजन ते नरका जाणे. आणि परमार्थ करत करत माणसाला जर स्थिर होत असेल, बाकी जे झाले तुम्ही ऐका. सुत महाराजांचं चरित्र ऐका, व्यासांचं चरित्र ऐका. यारे यारे लहान थोर याती भरत्या नारी नर या, कोणीही या. कोणीही म्हणजे सुत महाराजांसारखी या. अंगीकार ज्याचा गेला नारायण, नित्य तेही त्याने वंदे केले. कोण म्हणे विष्णुवाचा पुढं आल्या मिळा, गणिका, वाल्मिक, विभांडक, हे सगळं चरित्र आहे. ऐका, हे सगळं ज्याला मनुष्य द्यायला कळतो तो शान आहे. शान तो धनी. आणि मी याच्यासाठी शाण्या माणसाला सगळ्याला परमार्थ करायला सांगतो. शहाणा झाला की तो तरुण जातो, मूर्ख झाला की गटाला पिटू भक्तीचा Thank you.
भजन शिकवलं आणि हे ज्याला कळलं तो शहाणा आहे.
मनुष्य देहाय साधाव दरे पांडुरंगी सगळ्या देशांना चित्ताने ऐकलात सगळ्यांचे चरणी नमस्कार होतो. अधिक काय सांगावे महाराज, अधिक ते सरते निवडते पुरते जगद्गुरु तुकोबारायांची सेवा तुकोबाराला अर्पण करायची. चालू नको किती चालू सेवा ज्ञानेश्वर